Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधल्या बंडखोरीच्या आव्हानाची. शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गोकुळ गीते ठाम आहेत. सकारात्मक निर्णय होईल असं महाजन म्हणाले होते, पण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका गीतेंनी घेतली. पाहूया. मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने. नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतला बंडखोरीचा पेच कायम आहे. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात महाजन यांचे समर्थक गोकुळ गीते माघारीस तयार नाहीत. गिरीश महाजन आणि उदय सामंतांनी त्यांनी नाशिकच्या ओझर विमानतळावर मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. गीते दराडेंना पाठिंबा देतील असा विश्वासही महाजनांनी व्यक्त केला. मात्र गोकुळ गीतेंनी माघार घेऊन पाठिंबा देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. गीतेची माझी भेट झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलंही आहे. आता हा निर्णय होईल. निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? सकारात्मक निर्णय होईल. गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त? त्यांना काय अटी शर्त? त्याची कुठली अट शर्त नाही आहे. ते म्हणतं फक्त मी निवडून येतो आहे, मला लोकांचा पाठिंबा आहे. पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही. आणि त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे, काही करून तो त्याला माघार घ्यायची आहे. मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम करून लढतोय, अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतले गेले. तसं भाजपच्या लोकांनी देखील अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतलेले आहेत. परंतु नाशिकची निवडणूक जे 2 अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हिरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. आणि मी काल देखील सांगितलंय की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे. त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते. आमची चर्चा झाली. त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी उदय सामंत पुन्हा नाशिकला रवाना झाले. सामंत पुन्हा एकदा गीतेंची मनधरणी करणार आहेत. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली होती, पण कुणी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार आहेत, तर महायुतीतच बंडखोरी झाली. भाजपचे प्रसाद हिरे आणि महाजनांचे निकटवर्तीय गोकुळ गीतेंनी अर्ज दाखल केला. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, पण हिरेंनी दराडेंना पाठिंबा जाहीर केला. आता गीते लढण्यावर ठाम असल्यानं तुर्तास तरी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा थेट सामना आहे. जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी विधान परिषदेमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि हे प्रभाव क्षेत्र गिरीश महाजन यांचं आहे. गिरीश महाजन तसे संकटमोचक म्हणवले जातात, परंतु या ठिकाणी जे संकट आलेलं आहे विधान परिषदेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये ते काही दूर करू शकलेले नाही. आणि तर या क्षणापर्यंत तरी बंडखोरी कायम आहे. इकडे दराडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गोकुळ गीतेंसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनीही फोनवरून चर्चा केली. तर नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीतेंची भेट घेतली. मात्र गोकुळ गीते पाठिंबा देण्याच्या तयारीत नाही. नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराशी शिंदेच्या शिवसेनेचा सामना आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक बोलावली. पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव